जय शिवराय मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर प्रस्तुत करतोय। हा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर आहेच, पण हा विषय हा मध्यमवर्गीयांच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ नीट बघावा आणि ह्याच्यामध्ये जीही माहिती मी आपल्याला देत असेल ती माहिती आपल्या स्वतःच्या उपयोगात आणून आपल्या स्वतःला सक्षम आणि पूर्णपणे ताकदीने आपण उभं करावं, जेणेकरून आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये निश्चितच त्याचा उपयोग होईल। मित्रांनो, आजचा जो विषय आहे हा संपूर्णतः सामाजिक आहे आणि या विषयाची सुरुवात मी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना या एका अंगातून ही या ठिकाणी सुरुवात करतो। मित्रो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेमध्ये 30 सप्टेंबर 2019 या तारखेपर्यंत ज्याही शेतकऱ्यांच्यावर 2 लाख रुपयाच्या आत कर्ज असेल त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या या कर्जावर संपूर्णपणे परतफेडीची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारलेली आहे। आणि म्हणून अशा स्थितीमध्ये जेही शेतकरी असे आहेत की ज्यांच्या वर 2 लाखाच्या आत कर्ज 30 सप्टेंबर 2019ला होतं, या सगळ्या शेतकऱ्यांना खरं तर या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित होतं। दुर्दैवाने हा सगळा डाटा अपलोड करण्याचं काम बँकांकडे असल्यामुळे बँकांकडून खरी यादी शेतकऱ्यांची ही शासनाकडे गेली नाही। परिणामी जवळपास 90% शेतकरी याच्यातून वंचित राहिले आणि आज आपण महाराष्ट्रावर बघतो की प्रत्येक ठिकाणी पीक कर्ज मिळत नाही अशा पद्धतीची ओरड आपल्याला ऐकायला मिळते। मित्रो, जोपर्यंत पहिलं खातं नील होत नाही कर्जाचं, तोपर्यंत नवीन कर्ज मिळत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि अशा स्थितीमध्ये ज्या अर्थी पीक कर्ज मिळत नाही अशी महाराष्ट्रभर बोंब आहे, त्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही। आणि का झालेली नाही तर बँकांनी ती नावं राज्य शासनाला कळवली नाहीत आणि याचा एकंदरीत परिणाम हा शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये अत्यंत घातक झालेला आहे। या संदर्भात मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकला होता आणि जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल करूया, आपण सगळेजण सहकार्य करा अशा पद्धतीची विनंती मी केली होती। या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांनी मला मदत केली आणि जनहित याचिका आपली दाखल झालेली आहे आणि पहिली सुनावणी त्याच्यामध्ये झालेली आहे। पुढची सुनावणी येणाऱ्या 10 तारखेला म्हणजे येणाऱ्या सोमवारी त्या ठिकाणी होणार आहे। मित्रो, ही सुनावणी झाल्याच्या नंतर मला अपेक्षा आहे की शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी माननीय उच्च न्यायालय आदेश निर्गमित करेल। परंतु हे करत असताना जे काही पुरावे माझ्याकडे मी जमा केलेले आहेत, उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र, चिंचोली लिंबाजी बँक ऑफ महाराष्ट्र, किशोर, अजूनही काही राष्ट्रीयकृत बँकांचे पुरावे जमा केलेले आहेत, काही विविध कार्यकारी सोसायटीचे पुरावे जमा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी माननीय कोर्टाला त्या ठिकाणी समजून सांगितलं की जे शेतकरी हे 30/9/2019ला 2 लाखाच्या आत कर्ज असणारे होते त्यांची नावं आलेली नाही आहेत आणि म्हणून त्यांची नावं निर्गमित करण्यात यावीत। परंतु असे अजूनही बरेचसे शेतकरी आहेत महाराष्ट्रभर। जसं मी मगाशीच सांगितलं की 90% शेतकरी ह्याच्यापासून वंचित आहेत। माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपण आपल्या बँकेत जाऊन आपलं पासबुक रिन्यू करून घ्यावं। 30/9/2019ला आपल्यावर कर्ज किती होतं या संदर्भातलं उल्लेख असलेलं शासकीय म्हणण्यापेक्षा बँकेचा एखादा कागद आपल्याकडे असावा आणि तो कागद तुम्ही मला माझ्या नंबरवर तुम्ही तो व्हॉट्सअप करावा। माझा नंबर आहे 9765530111। माझा नंबर आहे 9765530111।
महाराष्ट्रातले असे जेही शेतकरी असतील की ज्यांच्याकडे पुरावा आहे की 30/9/2019 या तारखेला बँकेमध्ये जे त्यांनी कर्ज घेतलेलं होतं ते 2 लाखापर्यंत होतं, असे सगळे पुरावे जर माझ्याकडे अजून मिळाले तर या सोमवारच्या केसला अजून बळकटी प्राप्त होईल. आणि जास्तीत जास्त पुरावे असल्यामुळे स्वाभाविकपणे माननीय उच्च न्यायालय सुद्धा ह्याच्यामध्ये, जसं मी मगाशीच म्हटलं, एक चांगला निर्णय देण्याची अपेक्षा आपण ठेवली तर काही वावगं होणार नाही. त्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बँकेत जाऊन हा तपास करावा की आपलं खातं त्या तारखेला किती आउटस्टँडिंग होतं, डिफॉल्ट किती होता, आणि त्या पद्धतीने मला माझ्या नंबरवर आपला जो बँकेचा कागद आहे तो आपण व्हॉट्सअपवर पाठवा. मित्र, दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आता खताचा तुटवडा. मित्र, आपण जर आता अभ्यास केला तर आपल्या राज्य सरकारने, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मुबलक खत मिळेल अशी व्यवस्था केली आहे आणि त्याच्यापैकी 80-90% खत आलेलं सुद्धा आहे. पण प्रश्न असा पडतो की हे खत जर आलं असेल तर मग हे खत गेलं कुठे? आणि आता अशा स्थितीमध्ये या खताच्या संदर्भामध्ये जो तुटवडा निर्माण झालेला आहे ह्याला तोडगा काय आहे? मित्र, हा तोडगा मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर किंवा आता देशभर म्हटलं तरी हरकत नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दक्षता व संनियंत्रण समिती म्हणून एक समिती असते, ज्याचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे खासदार असतात. आपल्या जिल्ह्यात सुद्धा अशा पद्धतीने एक दक्षता व संनियंत्रण समिती, ज्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत. त्याचबरोबर आपल्या आपला जिल्हा हा जालना जिल्ह्याला खेटून असल्यामुळे सह अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेही या जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचे सहअध्यक्ष. आता ही जी समिती आहे या समितीने हे पाहायचं असतं की जिल्ह्यात कशा पद्धतीने खताचं असो, अन्नधान्य पुरवठ्याचं असो किंवा जी काही विविध शासकीय योजनांची कामं चालतात ही योग्य पद्धतीने आहेत, कशी आहेत, ह्याच्यावर नियंत्रण ठेवणे, ह्याची चोख अंमलबजावणी होईल, ह्याची दक्षता घेणे म्हणजेच ही दक्षता आणि संनियंत्रण समिती आहे. आणि त्यामुळे खताचा तुटवडा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या दक्षता व संनियंत्रण समितीने हाताळला पाहिजे होता. दुर्दैवाने त्या संदर्भातली एकही मीटिंग अजून झालेली नाही. त्याचबरोबर तालुका स्तरावर आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक तालुकास्तरीय दक्षता व संनियंत्रण समिती असते, जिने या खताच्या तुटवड्याच्या संदर्भात आणि अशा विविध विषयांच्या संदर्भात भूमिका घ्यायची असते. पण अद्यापपर्यंत संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यात एकही तालुकास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक झालेली नाही. त्याच्यामध्ये कुठेही आदेश झालेले नाही की हा जो तुटवडा निर्माण झाला आहे या संदर्भात कोण लोक जबाबदार आहेत आणि जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई काय झाली पाहिजे. त्यामुळे मुळात ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिलेलं आहे ते लोकप्रतिनिधी कुठेतरी त्यांच्या कामामध्ये कमकुवतपणा किंवा अकार्यक्षमपणा दाखवतात असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही. आता अशा स्थितीमध्ये तोडगा काय आहे? तर तोडगा हा आहे की या दक्षता व संनियंत्रण समितीचे जे बिगर राजकीय सदस्य आहेत, उदाहरणार्थ याचा जो सचिव आहे, आता जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचा जिल्ह्याचा जो सचिव आहे त्या समितीचा, प्रत्येक समितीला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहअध्यक्ष आणि सचिव अशा असतात आपल्याला माहिती आहे. तर अध्यक्षाचे जे राजकीय पद आहेत ह्याच्यानंतर जे सचिवाचं पद हे शासकीय पद. जिल्ह्याचे शासकीय सचिव म्हटलं कोण तर ते कलेक्टर आहेत. त्यामुळे कलेक्टरांना त्या ठिकाणी आपण जर ही बाब लक्षात आणून दिली की ह्याच्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये तुटवडा आहे, शासनाने पुरेसं खत उपलब्ध करून देऊन सुद्धा तालुक्यामध्ये पुरेसं खत उपलब्ध नाही, शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, कोविडच्या सिच्युएशनमध्ये रांगा लागल्याच्या नंतर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही, त्यामुळे कोविडच्या केसेस ग्रामीण भागात आता वाढायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे तातडीने लक्ष घालं तर जिल्हाधिकारी महोदय निश्चितच याच्यामध्ये लक्ष घालतील असं मला वाटतं. त्याचबरोबर तालुकास्तरीय आपण बघितलं तर आमदार महोदय हे राजकीय पद जर सोडलं, अध्यक्षपद, पण त्याचे जे सचिव आहेत ते तहसीलदार असतात. त्यामुळे तहसीलदारांना सुद्धा जर आपण सांगितलं तर निश्चितच तहसीलदार सुद्धा त्याच्यामध्ये कारवाई करू शकतात. आता या जिल्हाधिकारी महोदयांनी तहसीलदारांनी सुद्धा जर या राजकीय पदांच्या पदाधिकाऱ्यांसारखं अंग झटकलं तर ह्याला काय करायचं ह्याचा सुद्धा उपाय आहे. मध्यंतरी मी विधानसभा सदस्य असताना माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने एक कायदा काढला होता, तो म्हणजे सेवा हमी कायदा 2015. आता सेवा हमी कायदा जो आहे तो सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना लागू आहे.
आणि या शासकीय अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केला तर अशा स्थितीमध्ये या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्याची आदेश आहेत. आणि विधिमंडळात हा कायदा पास झाल्यामुळे या कायद्याला तोड नाही आहे. त्यामुळे अशी स्थिती ज्यावेळेला निर्माण होईल किंवा जेव्हा या खताच्या तुटवड्या संदर्भामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना सांगून पण तहसीलदारांना सांगून पण हे काही करणार नसतील, त्यावेळेला या सेवा हमी कायद्याअंतर्गत निश्चितच आपण एक जनहित याचिका उच्च न्यायालयात टाकू शकतो. आणि उच्च न्यायालयात हे दोषी सापडले की हे जेलमध्ये पण जाऊ शकतात. अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स याच्यामध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या खताच्या तुटवड्याच्या संदर्भामध्ये तोडगा एवढाच आहे की आपण या संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटावं, त्यांना पहिल्यांदा विनंती करावी. नाही ऐकलं तर आमचे जे शिवस्वराज्य प्रतिष्ठान जे मी स्थापन केलं आहे ह्यांच्या सहकार्यांना आपण जर संपर्क केला तर ते स्वतः आपल्याबरोबर तहसीलदारांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे येतील आणि हा मुद्दा त्यांना समजून सांगतील. आणि जसं मी सांगितलं की हे समजून सांगितल्याच्या नंतर सुद्धा जर त्या ठिकाणी काही होणार नसेल तर अशा स्थितीमध्ये ज्या पद्धतीने पीक कर्जाच्या संदर्भामध्ये आपण आता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि येत्या सोमवारी तिची सुनावणी होणार आहे, तशाच पद्धतीने या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशा पद्धतीची सुद्धा जनहित याचिका आपण या सेवा हमी कायद्याअंतर्गत दाखल करू शकतो. आणि निश्चितच या कामचुकार अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण वठणीवर आणण्याची भूमिका घेऊ शकतो. मित्र, आज खरं म्हणजे परिस्थिती कोविडमुळे खूप हाताबाहेर गेलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये खरं तर राजकीय पक्षांनी, राजकीय पुढाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी अतिशय कार्यक्षम असण्याची आवश्यकता आहे. परंतु ही मंडळी कार्यक्षमता बाजूला ठेवून कुठेतरी वेगळ्याच दिशेने चालल्याचं निष्पन्न होतं. पीक कर्जाच्या संदर्भातले उदासीनता, कुठलंही कोणाचंही स्टेटमेंट नाही की पीक कर्ज मिळावं म्हणून. त्याचबरोबर खताच्या संदर्भातली उदासीनता आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं वेगळ्या दिशेने चाललंय असं मला वाटतंय. त्यातून आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जो तिसरा मुद्दा मला या ठिकाणी या विषयाला धरून घ्यायचा आहे, तो म्हणजे की या मध्यमवर्गीय लोकांचा जर आपण विचार केला, आतापर्यंत आपण 2 विषय शेतकऱ्यांचे घेतले, हा विषय आपण आता मध्यमवर्गीय लोकांचा घेऊया. की मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणामध्ये विविध कर्ज त्यांनी घेतलेली आहेत. कोणी हाऊसिंग लोन घेतलंय, कोणी कार लोन घेतलंय, कोणी छोटंसं बिझनेस टाकण्यासाठी लोन घेतलंय. गेल्या 5 महिने आपण बघितलं तर 5 महिने व्यवहार ठप्प आहेत आणि त्यामुळे या लोनची परतफेड त्यांना करता येत नाहीये. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारने घोषित केलं की 4 महिने आम्ही तुमच्याकडे लोनचं रिपेमेंट मागणार नाही, मोरटोरियम पिरियड देऊ, पण आता तोही संपलाय. आणि आता 4 महिन्याचं व्याज हे कंपाऊंड करून मोठं व्याज तयार झालेलं आहे. ते सगळे पैसे बँका आता कर्जदारांकडून मागायला लागलेले आहेत. मध्यमवर्गीय मंडळींचे आता एवढे हाल झालेत की एकीकडे धंदा नाही आणि दुसरीकडे बँका दरवाज्यात येऊन बसलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये मोठी अडचण या लोकांची झालेली आहे. खरं तर या संदर्भामध्ये एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये अगोदरच दाखल झालेली आहे. 17 जूनला ह्याची एक सुनावणी झाली. त्याच्यामध्ये सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं की तुम्ही एकीकडे मोरटोरियम देताय की आम्ही 4 महिने तुमच्याकडे लोनची परतफेड मागणार नाही कारण धंदा नाही आहे, तर मग तुम्ही हे म्हणत असताना ही बाब का लक्षात घेत नाही की धंदा नाही म्हणून व्याज जे लावलेलं आहे ते व्याजही आपण माफ करावं. आणि त्यामुळे देशभरातले हे जे मध्यमवर्गीय लोक कर्जदार आहेत, छोटं कर्ज घेतलेलं आहे, यांचं व्याजाची परतफेड केंद्र सरकारने करावी अशा पद्धतीची सूचना माननीय सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिली. त्याचं वृत्त 18 जूनच्या फायनान्शियल एक्सप्रेस पेपरमध्ये छापून आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळे हे गेले 4-6 महिने जे व्याज झालेलं आहे, तुंबलेलं आहे, हे व्याज परत मागण्याच्या संदर्भामध्ये जनहित याचिकाची एक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आपण सर्वसाधारणपणे कुठलंही मॅटर बघितलं, मग ते एखाद्या प्रॉपर्टीचं मॅटर असेल, एखाद्याची शासकीय नोकरीचं मॅटर असेल, एखाद्या स्कूलच्या ॲडमिशनचं मॅटर असेल, तुम्ही असं बघता, आपण असं सगळेजणच बघतो की एखादं मॅटर जर कोर्टात गेलं तर कोणाचं खरं आहे कोणाचं खोटं हे जरा बाजूला ठेवूया, परंतु जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत त्या मॅटरला सबज्युडिस मॅटर, न्यायप्रविष्ट मॅटर असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्या संदर्भात कोणीही निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय फक्त कोर्टच घेत असतं. वर्षानुवर्ष प्रॉपर्ट्या लिटिगेशनमध्ये पडतात, वर्षानुवर्ष नोकऱ्या लिटिगेशनमध्ये पडतात, कारण निर्णय होत नाही न्यायालयाचा. आणि जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणीही इतर माणूस त्याच्यात निर्णय घेऊ शकत नाही, भलेही तो निर्दोष असेल, भलेही त्याचं सत्य असेल.
कारण ती बाब न्यायप्रविष्ट असते. आता ही जी बाब आपल्याला सर्वसाधारणपणे अनुभवायला दैनंदिन आयुष्यात मिळते, या बाबीचा जर आपण विचार केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी ही केस चाललेली आहे की केंद्र सरकारने हे पैसे भरावे अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलं. पुढची तारीख लवकरच या संदर्भात सुप्रीम कोर्ट देणार आहे. म्हणजे काय झालं तर हे सगळं प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट झालेलं आहे, सबज्युडिस झालेलं आहे. आणि म्हणून हे सबज्युडिस झालंय, न्यायप्रविष्ट झालं, ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये दुसरा कोणी निर्णय घेऊ शकत नाही. ह्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानेच घेतला पाहिजे. आणि त्यामुळे आता भूमिका अशी घेणं अपेक्षित आहे की जोपर्यंत हे प्रकरण सुप्रीम कोर्ट ठरवत नाही, याचा निकाल सुप्रीम कोर्ट लावत नाही की नेमकं 5 महिन्याचं व्याज केंद्र सरकार भरणार का कर्जदार भरणार, तोपर्यंत बँकांनी या कर्जदारांकडे, या मध्यमवर्गीय लोकांकडे कर्जाची परतफेड व्हावी म्हणून तगादा लावू नये. खरं म्हणजे ही भूमिका आता घेणं अपेक्षित आहे आणि राजकीय लोकांनी ही भूमिका घेऊन खंबीरपणाने मध्यमवर्गीय लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. परंतु तसं मला होताना दिसत नाही. केंद्र सरकार 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करतं, पण त्या 20 लाख कोटी रुपयापैकी जर 2 लाख कोटी रुपये हे या कर्जदारांना दिले तर निश्चितच देशातल्या अर्थव्यवस्थेला एक चालना मिळेल. नाहीतर बरेचसे कर्जदार कर्ज परतफेड न करू शकल्यामुळे आत्महत्येकडे वळतील अशी भीती वाटते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे असलेले या जिल्ह्याचे सन्माननीय राज्यसभा मेंबर भगवतजी कराड यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन या मध्यमवर्गीय लोकांनी ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि आता परतफेड करू शकत नाही आहेत कारण धंदा नाही आहे, यांच्या पाठीशी आता उभं राहिलं पाहिजे. एक मध्यस्थी केली पाहिजे बँकांच्या आणि या कर्जदारांच्या मध्ये की बाबांनो, जेव्हा सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही कर्जाची परतफेड करा, किंवा बँकेला त्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही त्यावेळेला कर्जाची परतफेडची मागणी करा, तोपर्यंत मागणी करू नका. आता ही मंडळी खरं म्हणजे ह्या मंडळींनी असं हे करायला हवं. जर हे करणार नसतील तर ह्याच्यासाठी सुद्धा एक तोडगा मी काढलेला आहे की माझे जे शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत शहरामधले, ह्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर निश्चितच हे बँकांच्या लोकांशी बोलतील आणि बँकांच्या लोकांना हा मुद्दा समजून सांगतील की आता हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही पैसे मागू नका. आणि ह्या जर बँकांनी त्या ठिकाणी पैसे मागण्याचा तगादा चालूच ठेवला तर पुन्हा एक सुप्रीम कोर्टाचा आदेश होईपर्यंत बँकांनी पैसे मागू नये अशा पद्धतीचं याचना करणारी एक याचिका इथं हायकोर्टमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो. आपल्याला माहिती आहे आजकाल हायकोर्टमध्ये जलद गतीने न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. इंटरिम ऑर्डर देण्याची, अंतरिम आदेश देण्याची पद्धत प्रचलित झालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये निश्चितच अंतरिम आदेश होईल आणि या बँकांना कुठेतरी थांबवून सर्वसामान्य मध्यमवर्गीय कर्जदारांना कुठेतरी सुटकेचा विश्वास सोडता येईल असं मला वाटतं. मित्र, याबरोबरच आपण अजून काही सामाजिक प्रश्नांकडे आज बघणार आहोत. आपल्या महाराष्ट्र शासनाची अजून एक योजना आहे जिचं नाव आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना. मित्रांनो, केंद्र सरकारची प्रमुख योजना जी आरोग्याच्या बाबतीत आहे तिचं नाव आहे जीवनदायी योजना आणि तिचंच महाराष्ट्रात रूपांतर हे महात्मा फुले जन आरोग्य योजना असं झालेलं आहे. मित्रांनो, ही महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे हिच्यामध्ये जर आपण विचार केला तर अत्यंत दूरगामी असे परिणाम जन आरोग्यावरती होतील अशा पद्धतीची ही योजना आहे. या योजनेमध्ये आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की शासकीय योजना जशा असतात तसं फक्त दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठीच ही योजना आहे किंवा फक्त दलित समाजासाठीच ही योजना आहे अशा पद्धतीचं आपल्याला वाटू शकतं. पण मी खुलासा करतो की ही योजना ही फक्त दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी किंवा दलित समाजासाठी नसून ही प्रत्येक राशन कार्ड धारकांसाठी आहे. राशन कार्ड हे कुठल्याही रंगाचं असू दे, परंतु प्रत्येक ज्याच्याकडे राशन कार्ड आहे त्याला ही योजना लागू आहे. आता ही योजना काय आहे? ही योजना जर आपण बघितली तर कॅशलेस ट्रीटमेंट म्हणजे मोफत वैद्यकीय ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये आहे. जे हॉस्पिटल्स, खाजगी हॉस्पिटल विशेष करून, कारण आपल्याकडे मध्यंतरी आपण बघितलं की शासकीय हॉस्पिटल्समध्ये जाण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे कारण तिथं व्यवस्था होत नाही रुग्णांची आणि खाजगी रुग्णालयांकडे धाव घेतात लोक कारण त्यांना असं वाटतं की तिथे व्यवस्था चांगली आहे.
शासनाच्या ज्यावेळेला हे लक्षात आलं की खासगी रुग्णालयांकडे लोक वळायला लागले, त्यावेळेला खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा सुविधा निर्माण व्हाव्यात आणि लोकांना त्या ठिकाणी मोफत उपचार मिळावेत म्हणून शासनाने ही जन आरोग्य योजना काढलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात शासकीय रुग्णालयांच्या व्यतिरिक्त म्हणजे खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना आता सुरू आहे. थोडक्यात ह्याचा अर्थ असा होतो की खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांना मोफत त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. आता ही बाब लोकांना माहीत नसल्यामुळे ज्यावेळेला लोक आणि रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेला खासगी हॉस्पिटलचे लोक प्रचंड पैसे चार्ज करतात. म्हणजे अगदी मी असं बघितलंय की डेड बॉडी म्हणजे मृतदेह सुद्धा ते परत देत नाहीत जोपर्यंत बिल आपण भरत नाही. आणि त्यामुळे गोरगरीब लोक लाखो रुपये जमिनी विकून इस्टेट विकून या खासगी दवाखान्यात भरतात आणि आपला उपचार करून घेतात. खरं तर ही सगळी लोक जन आरोग्य अभियानांतर्गत मोफत उपचाराला क्रमप्राप्त आहेत, परंतु माहिती नसल्यामुळे जनजागृती नसल्यामुळे या सगळ्या लोकांना हे हॉस्पिटल्स पैसे आवाढव्य चार्ज करतात आणि यांना मोफत उपचार देत नाहीत. त्यामुळे मी या विषयात एवढंच नमूद करेन की आपण आपल्यापैकी प्रत्येक माणसाने या गोष्टी लक्षात घ्याव्या की आपल्याकडे जर राशन कार्ड असेल तर आपल्याला खासगी हॉस्पिटल मोफत आहे. खरं म्हणजे या प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं मोफत निदान मोफत उपचार त्याच्यासाठी एक आरोग्य मित्र नावाची पोस्ट एक पद क्रिएट केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आरोग्य मित्रांची जी पोस्ट आहे ती बऱ्याच ठिकाणी वेकंट आहे आणि त्यामुळे लोकांना लक्षात येत नाही की हे नेमकं काय आहे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये खरं म्हणजे मी परत एकदा सांगेन की राजकीय व्यक्तींनी राजकीय पक्षांनी लोकांनी पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी ही बाब जनतेच्या लक्षात आणून देऊन शासनाची जी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. परंतु दुर्दैवाने तसं होताना मला दिसत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही योजना पोहोचवावी आणि ज्याही लोकांना अशा पद्धतीने आवाढव्य बिल हॉस्पिटल चार्ज करत असेल त्या लोकांना ह्याच्यातून मदत मिळावी अशी माझी भूमिका आहे. आणि मी आवाहन करतो प्रत्येक रुग्णाला अगदी कोविडपासून तर कॅन्सरपर्यंतच्या सगळे जे कोणी रुग्ण असतील त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही जर अडचणीत सापडलेले असाल आणि तुम्हाला हॉस्पिटलचे लोक आवाढव्य बिल चार्ज करत असतील तर अशा वेळेला आमच्या शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना सहकार्याने तुम्ही फोन करा. निश्चितच ही मंडळी त्या दवाखान्यात जाऊन या शासकीय योजनेची ओळख त्यांना करून देऊन निश्चितच तुम्हाला मदत करतील आणि मोफत उपचार त्या ठिकाणी उपलब्ध करून देतील. हा मोफत उपचाराचा GR जो आहे हा इंटरनेटवर अवेलेबल आहे, गुगलवर अवेलेबल आहे. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं की महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं जर तुम्ही सर्च केलं महात्मा फुले जन आरोग्य योजना असं जर आपण टाईप केलं गुगलवर तर आपल्याला या योजनेची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये मिळेल. आणि या योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलने आपल्याला पैसे जास्त चार्ज केले किंवा तिथे पैसे भरा नाहीतर मी उपचार बंद करेन अशी भूमिका घेतली तर शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या लोकांना आपण संपर्क करावा जेणेकरून ही मंडळी तुमच्या मदतीला येतील आणि त्या हॉस्पिटलमध्ये न केवळ तुमचं बिल कमी करतील किंबहुना माफ होईल बिल अशा पद्धतीची व्यवस्था ही मंडळी करते. मित्रांनो पुढचा एक विषय जन आरोग्याबरोबरच एक EWS नावाचा इकॉनॉमिकली विकर सेक्शन नावाचं एक प्रमाणपत्र शासनाचं आपल्याला मिळतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे मोठे हॉस्पिटल्स आहेत मग ते कमलनयन बजाज असू देत किंवा MGM हॉस्पिटल असू देत किंवा धूत हॉस्पिटल असू देत अशी जी मोठी हॉस्पिटल्स आहेत. लता मंगेशकर हॉस्पिटल पुण्यातलं आहे, अंबानी हॉस्पिटल मुंबईतलं आहे. या सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये 10% रिझर्वेशन हे या EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी आहे. आता आपल्याला असं वाटतं की इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे तो अगदीच गरीब पाहिजे दारिद्र्य रेषेखालचा पाहिजे तर तसं नाही आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे ही मंडळी ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या खाली आहे. मला वाटतं की मध्यमवर्गीयांसाठी आपण जर विचार केला 90-95% 100% म्हटलं तरी हरकत नाही मध्यमवर्गीय मंडळी ही अशी आहेत की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे. आणि त्यामुळे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली असल्याच्यानंतर नक्कीच यांना EWSचं बेनिफिट मिळू शकतं. म्हणजे यांना मोफत उपचार या EWS स्कीमच्या अंतर्गत या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मिळू शकतात. आणि त्यामुळे जे हॉस्पिटल्स जन आरोग्यामध्ये
नाही आहेत अशा हॉस्पिटल्समध्ये EWS निश्चितच कामाला येईल. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणालाही अडचण आली, कुठल्याही रुग्णाला अडचण आली, जास्तीचं बिल चार्ज करायला लागले, तर अशा वेळेला तुम्ही शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो. त्याचबरोबर पुढचा एक महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपण घेऊया. शेतकऱ्यांचा विषय जो आत्ता सध्या आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे, कारण अवकाळी पाऊस झालेला आहे, वादळ वारा आलेला आहे, आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी या नुकसानाची भरपाई मिळावी, पंचनामे व्हावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची. मित्रो, शासकीय यंत्रणा इतकी जड आहे की शासकीय यंत्रणा म्हणते की पाऊस जास्त झालेला नाही आहे, कमी झालेला आहे, त्यामुळे आम्ही पंचनामे करणार नाही. प्रश्न असा आहे की केंद्र सरकारचा जो GR आहे की 33% वरती जर नुकसान झालं तर मग कशामुळे हो, पावसामुळे हो, आळीमुळे हो, हवामानामुळे हो, कशामुळेही नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. हे जे केंद्र सरकारचं GR आहे, यानुसार शासनाने अशा ठिकाणी जिथे लोकांना आवश्यकता आहे, लोकांना असं वाटतं की इथं नुकसान झालेलं आहे, तिथे तहसीलदारांना तलाठ्यांना पाठवलंच पाहिजे आणि तिथे ते चेक केलंच पाहिजे. आणि ते चेक करून ते नुकसान किती आहे हे चेक केलं पाहिजे. आणि हे चेक करायचं कसं, तर पंचनामे करून. त्यामुळे पंचनामे करायसाठी आम्हाला पाऊस जास्तीचा लागेल, मग आम्ही पंचनामे करू, ही भूमिका प्रशासनाने घेणं अयोग्य आहे, चुकीचे आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि लोकप्रतिनिधी याच्यामध्ये लक्ष घालणार नसतील, प्रशासनावर वचक लोकप्रतिनिधींचं जर राहिलेलं नसेल, तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा आणि शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आपल्या गावामध्ये, आपल्या शेतामध्ये पंचनामे होतील अशी व्यवस्था या केंद्र सरकारच्या GR प्रमाणे करतील, असं वचन मी या ठिकाणी आपल्याला देतो. मित्रो, शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हवालदिल आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जर चित्र बघितलं तर व्याज घेऊ नका असं सांगून पण हायकोर्टाने ही मंडळी व्याज घेत आहेत. खरं म्हणजे हायकोर्टाचं हे कंटेम्प्ट आहे, अवमान आहे. परंतु तरी सुद्धा निर्लज्जपणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही लोकांकडून व्याज घेते. ज्यांनी या संदर्भात याचिका टाकली होती तो माणूस जिल्हा मध्यवर्ती बँकेला मॅनेज झाला आणि त्यामुळे तोही काही करत नाहीये. आणि त्यामुळे व्याज घेऊ नका असं हायकोर्टाचे आदेशाची पायमल्ली होते. त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही ज्यांनी कोणी आता गेल्या 8 दिवसामध्ये सोसायटी अंतर्गत, विकास सोसायटी अंतर्गत कर्ज घेतलं असेल, त्यांनी हे चेक करावं की त्यांचं व्याज कापलंय का. आणि जर कापलं असेल तर त्यांनी ती कागद माझ्याकडे आणून द्यावे. निश्चितच मी ही बाब सन्मान्य उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून देईल आणि सन्मान्य उच्च न्यायालयाच्यामध्ये काय ॲक्शन घ्यायची, अवमान्याची केली ती ते ॲक्शन घेईल. त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगेन. हे सगळे मुद्दे आज आपण चर्चा केली. 2 व्हिडिओज खरं जे आहेत, ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ आपला तयार झालेला आहे, पुन्हा हा एक दुसरा व्हिडिओ आज तयार झालेला आहे. आता मी नंबर्स तुम्हाला माझ्या शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला देतो. शहरामधले माझे सहकारी आहेत राजू शिंदे, जे पडेगावला राहतात. त्यांचा नंबर आहे 9765554422. राजू शिंदे, त्यांचा नंबर आहे 9765554422. आपले जे महात्मा फुले जन आरोग्य अभियानाच्या बाबतीत मी चर्चा केली, मी जी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला जो मोफत उपचार मिळतो त्याच्या बाबतीत जी चर्चा केली, हॉस्पिटलमध्ये जे खासगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड बिलं घेतात त्याच्यामध्ये तोडगा काढण्याच्या संदर्भात मी जी चर्चा केली, तर हे राजू शिंदे तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये मदत करतील आणि या शासकीय योजना तुमच्यापर्यंत येतील अशा पद्धतीची व्यवस्था ते करतील. त्याचबरोबर राजू शिंदेंचा फोन लागला नाही तर गोविंद बिराजदार म्हणून एक आमचे सहकारी आहेत, त्यांचा नंबर आहे 9545503333. गोविंद बिराजदार म्हणून आहेत 9545503333. ही 2 मंडळी औरंगाबाद शहराचं काम शिवस्वराज्य प्रतिष्ठानचं आता पाहत आहेत. अर्थातच लोनच्या संदर्भात सुद्धा जे गेले 5-6 महिने आपण धंदा नसल्यामुळे लोन परतफेड करू शकत नाही आणि बँकांचे लोक आपल्याकडे तगादा लावून बसलेत की लोन परतफेड करा, त्या संदर्भात जो मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी जनहित याचिका दाखल आहे आणि सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं की तुम्ही कोणाचेच पैसे घेऊ नका, कोणालाच व्याज लावू नका आणि ते व्याज तुम्ही भरा. आणि त्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटने, केंद्र सरकारने विचाराधीन प्रकरण घेतलेलं असल्यामुळे आणि तसंच हे संपूर्ण प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे इथे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय घेत नाही तोपर्यंत बँकांनी परतफेडीचा तगादा लावू नये अशा पद्धतीची मी भूमिका मगाशी व्हिडिओमध्ये घेतली. त्या भूमिकेचा पुरस्कार ही दोन्ही मुलं त्याच्यामध्ये करतील. तुम्हाला कोणालाही कुठलीही बँक त्रास देत असेल तर तुम्ही यांना फोन करू शकता. ही मंडळी तुमच्यापर्यंत येतील आणि त्या बँकेच्या मॅनेजरांशी, अधिकाऱ्यांशी बोलतील.
आणि सुप्रीम कोर्टातला हा विषय चाललेला त्यांच्या लक्षात आणून देतील आणि त्या ठिकाणी ते तुम्हाला मदत करतील. मित्र, कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कन्नड तालुका जो आहे हे कृष्णा हरदे बघतायत. कृष्णा हरदेंचा नंबर आहे 8557585151. कृष्णा हरदेंचा नंबर आहे, परत सांगतो, 8557585151. कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये जिथे कुठे नुकसान झालेलं असेल, जिथे कुठे पीक कर्ज मिळत नसेल, जिथे कुठे खर्चाचा तुटवडा असेल, अशा सगळ्या लोकांनी यांच्याशी संपर्क करावा. हे निश्चितच तुम्हाला मदत करतील. सोयगावमध्ये भूषण पाटील आहेत. भूषण पाटलांचा नंबर आहे 7083815286. 7083815286 हा सोयगाव तालुक्यात भूषण पाटलांचा नंबर आहे. ते बनवटीचे आहेत. गंगापूर तालुक्यामध्ये महेश गुजर काम बघणार आहेत. त्यांचा नंबर आहे 8275515794. 8275515794. गंगापूरमध्ये मी असं ऐकतो की ICICI बँक किंवा SBI बँक ही कर्ज देत नाही आहे. ह्याच्यामध्ये महेश गुजर लक्ष घालतील. जी बँक या संदर्भात कर्ज न देण्याची भूमिका घेत असेल त्यांचं त्या ठिकाणी डिटेल्स मला पाठवावेत. आपल्या 30/9/2019 आपल्या खात्यावर किती कर्ज होतं ह्याचं विवरण आपण पाठवावं आणि निश्चितच हे विवरण मिळाल्याच्या नंतर 2 लाखाच्या आत जर आपलं कर्ज असेल तर कर्जमाफीत आपण बसलेच पाहिजे आणि तुम्हाला आपल्याला पीक कर्ज मिळालंच पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे आम्ही ऑलरेडी. आणि हायकोर्टामध्ये पिटिशन जे चालू आहे त्याची सुनावणी 10 तारखेला मी मगाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं. त्यामुळे हायकोर्टाच्या आम्ही हे निदर्शनास आणून देऊ की असे बरेच शेतकरी आहेत ज्यांना पीक कर्ज मिळत नाही आहे, ICICI बँक देत नाही आहे किंवा SBI बँक देत नाही किंवा बँक ऑफ महाराष्ट्र देत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या बँकांवरती निश्चितच गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी जी मागणी हायकोर्टामध्ये आपण केली आहे, निश्चितच मला असं वाटतं की त्या मागणीचं सकारात्मक विचार हायकोर्ट करेल असं अपेक्षा आपण करायला काय हरकत नाही. वैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा कृष्णा हरदेच हे काम पाहणार आहेत. त्यांचा नंबर मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करून आपण सगळ्यांनी या संदर्भामध्ये जी काही मदत लागेल ती मदत आपण आमच्याकडून घ्यावी. खरं म्हणजे हे सगळं काम जे मी आता आपण सांगितलं हे सगळं काम मी आत्तापर्यंत मी ज्यावेळेला विधानसभा सदस्य होतो त्यावेळेला मी करतच आलो. शेतकऱ्यांना आमच्या तालुक्यात आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण विचारलं तर आपल्या असं लक्षात येईल की जवळपास 10 वर्षामध्ये 250 ते 300 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर आम्ही ट्रान्सफर केलेले आहेत. मग ते दुष्काळ अनुदान म्हणून असो किंवा पीक विमा म्हणून असो किंवा अतिवृष्टी म्हणून जे पैसे मिळाले ज्याच्यासाठी मी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या ते असो, पण या मतदारसंघामध्ये जवळपास 250 ते 300 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेत ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 6 महिन्यात 8 महिन्यात नवीन सरकार आल्यापासून 1 रुपया या कोणाच्या खात्यावर आलेला नाही आहे. पण माझ्या विधानसभेच्या कारकिर्दीमध्ये हे पैसे आलेले आहेत हे कोणी नाकारू शकत नाही, हे तुम्हाला ते नक्की सांगतील. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की माझ्या आमदारकीच्या काळात मी पीक कर्जाचे मेळावे सुद्धा कन्नडमध्ये घेतले होते. खरं म्हणजे मेळावा घेऊन कर्ज देणारा कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातलं एकमेव मतदारसंघ आहे आणि तिथे हे पीक कर्जाचे मेळावे आम्ही घेऊन लोकांपर्यंत पीक कर्ज पोहोचवलं होतं. मुद्रा लोन त्या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले होते. विविध जातीचे प्रमाणपत्र, राजपूत, भामटार, ठाकूर या सगळ्या जातीचे प्रमाणपत्र सुद्धा आम्ही माझ्या कार्यकाळात पोहोचवलेले होते. आणि म्हणून अशी बरीचशी कामं ही प्रत्यक्षात मी केल्यामुळे साधारण मला अनुभव आहे की ही कशा पद्धतीने करून घ्यायची. आणि त्यामुळे मी हा अनुभव आज आमदार नसताना सुद्धा आपल्या सर्वांच्या उपयोगाला येईल अशा पद्धतीचं मी प्रयत्न करतोय. आणि म्हणून हे आपण लक्षात घेऊन आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आमच्या कार्यकर्त्यांसोबत शेअर कराव्यात जेणेकरून आपण आपल्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमचे कार्यकर्ते सहकार्य करतील असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आज या दोन्ही व्हिडिओज, दुसराही व्हिडिओ माझा अवश्य आपण पाहावा. हा दुसरा पार्ट आहे, ह्याच्या अगोदरचा एक पार्ट आहे. दोन्ही व्हिडिओ आम्ही अपलोड करतोय सोशल मीडियावर. आपण दोन्ही व्हिडिओज बघावे आणि निश्चितच आपल्याला जी काही मदत अपेक्षित असेल ती मदत आपण करून घ्यावी ही आपल्या सर्वांना मी मनापासून विनंती करतो आणि आवाहन करतो. सर्व राजकीय पक्षांना सुद्धा मी या ठिकाणी आवाहन करेन की दरवेळेला इस्लाम खतरे में आणि हिंदुत्व खतरे में असं म्हणून वेळ मारून न्यायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची, ह्याच्यापेक्षा कुठेतरी ज्यांना इस्लामवाद आवडतो त्यांनी किमान मुस्लिम लोकांची तरी मदत करावी, मुस्लिम शेतकऱ्यांची, मुस्लिम मध्यमवर्गीयांची तरी मदत करावी. ज्यांना जे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आहेत त्यांना मी म्हणेन की कमीत कमी हिंदू शेतकऱ्यांना, हिंदू कर्जदारांना, हिंदू मध्यमवर्गीयांना आपण मदत करावी. नुसतंच वेळ मारून नेण्यापेक्षा आणि सत्ता भोगण्यापेक्षा लोकांच्या पर्यंत जर आपण शासकीय योजना पोहोचवल्या तर निश्चितच त्याचा अधिकचा फायदा लोकांना होईल असं माझं या ठिकाणी मत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना सुद्धा मी विनंती करतो
की लोकांना माझ्यापर्यंत येऊच देऊ नका, आपण आपल्या लेवलवरच हे काम करा, कारण हे काम आपलं आहे, आपण लोकप्रतिनिधी आहात. कोणी राज्यसभेचा खासदार आहे, कोणी केंद्रात राज्यमंत्री आहे, कोणी आमदार आहे, कोणी राज्यात मंत्री आहे, आणि त्यामुळे ही सगळी मंडळी हे करू शकतात. कोणी खासदार आहेत, जिल्ह्याचे खासदार आमचे आहेत, हे सगळं आज आपल्यासमोर ही लोकप्रतिनिधी मंडळी कार्यरत आहे. त्यामुळे हे सगळं काम खरं म्हणजे लोकप्रतिनिधींनी करायला हवं. पण जर करणार नसतील तर मग मात्र मी करेन, आणि त्यामुळे पहिलं प्राधान्य लोकप्रतिनिधींनी हे सगळं करावं. आणि नाही करत असतील तर निश्चित स्वरूपाने एक सामाजिक कार्य, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मी निश्चितच हे काम करेन असं अभिवाचन आपल्याला देतो. पुन्हा एकदा परत आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, आणि काही काळानंतर पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या निमित्ताने भेटू. आणि अजूनही बरेचसे मुद्दे, महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातले बरेचसे मुद्दे माझ्याकडे आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातले सुद्धा विकासाचे मुद्दे माझ्याकडे आहेत. मला राजकीय मुद्दे कुठले घ्यायचे नाही आहेत, सगळे सामाजिक मुद्दे घ्यायचे आहेत, आणि त्या पद्धतीने परत बोलू आपण त्यावेळेला. तोपर्यंत धन्यवाद, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.